याची गोष्ट करू पर्टिक्युलर साडीची, तर खूपच ब्युटिफुलचं सॅम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे। आणि जर आपण याच्यावर वर्कची गोष्ट करू, जर तुम्हाला इथे हा गोल्डन बुट्टा दिसत आहे ना, हा गोल्डन जरीचा यावर काम करण्यात आलेला आहे आणि प्रॉपर याचा डिजिटल जो लुक ठेवण्यात आलेला आहे ना, तो एकदम अट्रॅक्टिव्ह आहे। आणि जर मी याची कलर चार्टची गोष्ट करू, याच्या कॅटलॉगची गोष्ट करू, तर हे पहा, 6चा जर तुम्हाला इथे सेट मिळत आहे, तर 6च्या 6 मध्ये जे डिझाइन इथे क्रिएट करण्यात आलेले आहे ना, ते इथे वेगळे ठेवण्यात आलेले आहे। 6चे 6 कलर ही वेगळे देण्यात आलेले आहे। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान। स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या YouTube चॅनलवर। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे डिजिटल प्रिंटची साडी। हो, आजकाल हा डिजिटल प्रिंटच्या ज्या साड्या आहेत ना, खूपच ट्रेंड मध्ये चालू आहेत। भले तुम्ही ऑनलाइन चेक करा किंवा तुम्ही बाजारात जाऊन डिजिटल प्रिंटची साडी घ्या, तुम्हाला खूपच महाग मध्ये वस्तू मिळेल। पण एक प्रश्न तुम्ही इथे स्वतःला विचारा, का खरंच ती एवढी महाग आहे, हो का नाही? आता याचं उत्तर मला कमेंटद्वारे जरूर कळवा। इथे मी तुम्हाला असं सांगू इच्छित आहे की डिजिटल प्रिंटच्या ज्या साड्या असतात ना, त्या खूपच ट्रेंड मध्ये तर आहेच, पण ते एकदम कम्फर्टेबल असतात, अट्रॅक्टिव्ह असतात आणि कस्टमर हमेशा या वस्तूची एकदम जास्त डिमांड करत असतात। तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे आणि अजून मी तुम्हाला एक एक करून खूप सगळ्या गोष्टी सांगेल जे इम्पॉर्टंट आहे तुमचे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी। तर पहिलं जे मी इथे सॅम्पल तुम्हाला दाखवत आहे, हे पहा, एकदम आय कॅचिंग ब्युटिफुलचं सॅम्पल तुम्हाला इथे मिळतंय। आमच्या जवळ तर डिजिटल प्रिंट मध्ये ऍट द मोमेंट तुम्हाला 70 ते 80 पेक्षा जास्त डिझाईन्स मिळतील। म्हणजे की जसं तुम्ही इथे पाहत आहेत, ही तर डिजिटल प्रिंटची आहे, मी तुमच्यासाठी मोजक्या साड्या घेऊन आलेली आहे। तुम्हाला एक पूर्ण बंचच्या हिशोबाने वस्तू मिळत असते, तर तुम्हाला आमच्या जवळ ऍट द मोमेंट 70, 80 ते 100 ह्या व्हेरायटी मध्ये जास्त डिजिटल प्रिंटच्या साड्या इथे मेंटेन करून ठेवण्यात आलेल्या आहेत। आणि जर मी पैशांची गोष्ट करू की तुम्हाला किती रुपयामध्ये या वस्तू मिळतील, तुम्ही हमेशा विचारत असता की मॅम तुम्ही लाईव्ह व्हिडिओज मध्ये प्राइस का सांगत नाही, तर त्याचं मुख्य कारण असं आहे की आम्ही या वस्तू ऍज अ होलसेलर सेल करत असतो। म्हणजे की जर तुम्ही तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला तुम्ही ग्रो करू इच्छित आहात, त्यावेळेला तुम्ही आमच्याशी जोडू शकता। आम्ही रिटेलर नाही आहेत, म्हणजे की सिंगल पीस आम्ही इथे नाही देऊ शकत, आम्ही ऍज अ होलसेलरच या वस्तू सेल करत असतो। तर डिजिटल प्रिंटला जर येऊया वापस, आणि जर मी याची गोष्ट करू पर्टिक्युलर साडीची, तर खूपच ब्युटिफुलचं सॅम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे। आणि जर आपण याच्यावर वर्कची गोष्ट करू, जर तुम्हाला इथे हा गोल्डन बुट्टा दिसत आहे ना, हा गोल्डन जरीचा यावर काम करण्यात आलेला आहे आणि प्रॉपर याचा डिजिटल जो लुक ठेवण्यात आलेला आहे ना, तो एकदम अट्रॅक्टिव्ह आहे। मी अजून एक व्हिडिओ बनवला आहे डिजिटल प्रिंटच्या साड्या कशा प्रकारे बनवल्या जातात, प्लीज तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पहा, तर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की साड्या ज्या डिजिटल प्रिंटच्या साड्या आहेत त्या कशा प्रकारे बनत असतात। तर याची गोष्ट झाली पर्टिक्युलर रिच पल्लू यामध्ये देण्यात आलेला आहे आणि तुम्हाला पूर्ण 36 मीटरचा कट मिळतोय आणि विथ ब्लाउज आमच्याकडे मिळत असतात। ओव्हरऑल साडीज मध्ये आमच्याकडे 99 रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे। आणि जर तुम्हाला बुटीक रिलेटेड वाल्या वस्तू हव्या असतील, म्हणजे की जो रॉ मटेरियल असतो तो हवा असेल, तर 45 रुपीज पासून आमच्याकडे त्यामध्ये स्टार्टिंग रेंज आहे। जर तुम्हाला आमचा तो कलेक्शन पाहायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा, आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि पूर्ण वस्तूंची तुम्हाला सगळ्या वस्तूंची तिथे माहिती दिली जाईल। तुम्ही ऑनलाईन कसं ऑर्डर करू शकतात, ट्रान्सपोर्ट रिलेटेड जेही काही इन्क्वायरीज असतील तेही तिथे क्लिअर केले जातील। आणि तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये यायचं असेल तर कशा प्रकारे यायचं, त्या सगळ्या वस्तूंची प्रॉपर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल। तर आता पहा, तुम्ही एकदम डोळ्यात पटते असा कलर तुमच्यासाठी मी इथे घेऊन आलेली आहे, पिवळा कलर। आपल्या महाराष्ट्राच्या लेडीजचा ना पिवळा कलर खूपच अट्रॅक्शन असतं, कारण की यामागे ट्रेडिशनल वेने जर आपण पाहूया तर त्यामध्ये खूप सगळे असे महत्व मानण्यात आलेले आहेत। आणि जर मी पर्टिक्युलरली इथे साडीची गोष्ट करू, तर तुम्ही इथे हा गोल्डन कलरचा बुट्टा पाहत आहे, छान असा बुट्टा इथे क्रिएट करण्यात आलेला आहे आणि मध्ये या साडीमध्ये एकदम डिजिटल लुक फ्लावर प्रिंटिंग करण्यात आलेली आहे। आणि ओव्हरऑल साडीचा जो ब्युटिफुल लुक आहे ना, हे पहा,
काही अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल साडीचा लुक मिळतो, जो खूपच अट्रॅक्टिव्ह आणि ब्युटिफुल तुम्हाला इथे मिळत असतो. तर चला आपण जाऊया आपली नेक्स्ट साडीकडे. ती म्हणजे सिंथेटिक वर तुम्हाला डिजिटल प्रिंटिंग मिळेल. आता डिजिटल प्रिंटिंग जी आहे ती तुम्हाला वेगवेगळ्या फॅब्रिकवर केलेली असते. म्हणजे रॉ मटेरियल असतो, व्हाईट कलरचा धाग्याने बनलेला एक पूर्ण, त्याला टाका म्हणतात, तो पूर्ण टाका असतो. त्याला एक मशीन मध्ये टाकलं जातं, त्याच्यावर प्रिंटिंग करण्यात येते, त्यावर जरीचं काम करण्यात येतं आणि त्याच्यामध्ये एक हीटिंग देण्यात येते. हीटिंग मशीन असतं, त्या हीटिंग मशीन मध्ये दोघे वस्तू एक सोबत अशा प्रकारे टाकण्यात येतात आणि ते रिटर्न मध्ये दोघं त्याच्यावरची प्रिंट आपल्या फॅब्रिकवर छापली जात असते आणि मग ती साडी काही अशा प्रकारे बनत असते. तर ही तर मी तुम्हाला पर्टिक्युलर साडी दाखवली जी सिल्क बेसवर होती. नेक्स्ट जी साडी मी दाखवत आहे ती सिंथेटिक बेसवर तुम्हाला दाखवत आहे. त्यावर डिजिटलची प्रिंटिंग करण्यात आलेली आहे. हे पहा, आहे ना एकदम अट्रॅक्टिव्ह याचा लुक. पहिले तर याच्या 2 ते 3 जे फॅब्रिक आहे ते याच्यामध्ये वापरण्यात आलेले आहे. काही इथे बुट्टा कॉन्सेप्ट वापरण्यात आलेला आहे आणि ओव्हरऑल साडीवर वेल्वेटची बॉर्डर देण्यात आलेली आहे, त्यावर शिरोस्की वर्क करण्यात आलेला आहे. हे पहा, त्याची जी बॉर्डर मी इथे दाखवत आहे त्या बॉर्डरवर छान असं शिरोस्की वर्क करण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल साडीच्या बॉडीवर छान असं बुट्टा पॅचेस काम करण्यात आलेला आहे. आणि हे तुम्हाला इथे बँगलोरी सिल्कवर हा जो कपडा आहे बँगलोरी सिल्कचा फॅब्रिक आहे, त्यावर तुम्हाला इथे ब्लाउज पीस देण्यात आलेला आहे. माप जर गोष्ट करूयात, तुम्हाला पूर्ण 1 मीटरचा ब्लाउज पीस देण्यात आलेला आहे आणि पूर्ण 6-30 मीटरच्या साडीचा कट तुम्हाला इथे मिळत असतो. तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट साडीकडे. त्याआधी मी जो साडी आहे त्याचा ओव्हरऑल लुक दाखवत आहे. हे पहा, याचाही एकदम छान असा ओव्हरऑल लुक मिळतोय, डिझायनर एकदम याचा लुक मिळतोय. आणि जर मी याची कलर चार्टची गोष्ट करू, याच्या कॅटलॉगची गोष्ट करू, तर हे पहा, 6चा जर तुम्हाला इथे सेट मिळत आहे तर 6च्या 6 मध्ये जे डिझाईन इथे क्रिएट करण्यात आलेले आहे ना ते इथे वेगळे ठेवण्यात आलेले आहे. 6चे 6 कलर ही वेगळे देण्यात आलेले आहे. नेक्स्ट जी साडी आपण पाहत आहे थोडी सिंपल सी साडी आहे, पण तरीही खूप अट्रॅक्टिव्ह लुक देत असते. हे पहा, आहे ना एकदम आय कॅचिंग. जर तुम्ही तुमच्या कस्टमर्सला अशा प्रकारची काही वस्तू सेल आउट करत आहे आणि त्यांना कोणतेही कस्टमर तुमच्या जवळ येतात, पहिली गोष्ट म्हणजे की कस्टमर कन्व्हिन्सिंग पॉवर तुमच्यामध्ये असायला हवी. आणि जर तुमच्या मनात हा विचार आहे की मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, कपड्यांच्या रिलेटेड आहे, त्यामुळे तुमच्यामध्ये चांगली कन्व्हिन्सिंग पॉवर आहे, त्याचा तुम्ही इथे वापर करू शकतात. आणि कस्टमरला साडीविषयी, फॅब्रिक विषयी थोडीफार जर तुम्ही माहिती द्याल ना तर कस्टमर कन्व्हिन्स होण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात. आणि तुम्ही आमच्या जवळ येतात, तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये येतात, तर CRM कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट जे असतं त्याविषयी तुम्हाला थोडीफार आमच्या इथे माहिती दिली जाते, जेणेकरून जी बेसिक तुमची जी माहिती आहे असते ती इथून तुम्हाला क्रिएट केली जाते. तर ही तर गोष्ट झाली या ब्युटिफुल साडीची. याशिवाय आमच्याकडे खूप सगळं कलेक्शन आहे, ते तुम्ही आमच्याकडून ऑनलाईन जाणू शकतात आणि तुम्ही आम्हाला सोशल मीडियावरही फॉलो करू शकता. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ डिजिटल प्रिंट साडीजवर. जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.